कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी आपण कशा प्रकारे अभिनव पद्धतीनं महामानवाला अभिवादन करू शकू याविषयी केलेलं विवेचन. श्रोते हो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 64वा महापरिनिर्वाण दिन. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमी इथं गर्दी करू नये असं आवाहन शासन, प्रशासन आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जगभरातून लाखोच्या संख्येनं जनसागर उसळतो. यंदा कोरोनाचा धोका असल्यानं निर्बंध घालण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना चैत्यभूमीला भेट देता येणार नसल्यानं चैत्यभूमीवर होणारी मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचं थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी यासह विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. यंदा चैत्यभूमी इथं महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम कशा पद्धतीनं नियोजित आहे याविषयी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी माहिती दिली आहे. ऐकूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे लाखोच्या संख्येने अनुयायी शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. परंतु यावेळी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी तसेच महानगरपालिकेने, पोलीस प्रशासनाने सर्व अनुयायांना आणि नागरिकांना आवाहन केले होते की यावेळी आपण ऑनलाईन अभिवादन करावं, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही. तर त्या दृष्टीने महानगरपालिकेने ट्विटर किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुक वेगवेगळ्या माध्यमावरती, युट्यूबवरती एक लिंक तयार केली आहे, ज्या लिंकच्या माध्यमातून आपण चैत्यभूमीचे दर्शन घेऊ शकतात किंवा तिथून अभिवादन करू शकतात. त्याचप्रमाणे आपण दूरदर्शन सह्याद्रीवरती जे काही मानवंदना होणार आहे त्याचे थेट प्रक्षेपण आणि चैत्यभूमीचं थेट प्रक्षेपण आपण दर तासाला दाखवणार आहे असं. तर याच्यामध्ये फक्त एक औपचारिक कार्यक्रमापैकी माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपाल महामानवास अभिवादन करतील सकाळच्या सुमारास आणि त्यानंतर सर्वांना आवाहन करतील की त्यांनी ऑनलाईन अभिवादन करावं. तू चैत्यभूमीची सजावट, रंगरंगोटी, तिथल्या तोरण गेटची सजावट, भीमज्योतीची सजावट ही सर्व नेहमीप्रमाणे आपल्या तर्फे करण्यात आली आहे. तर पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्व ठिकाणी ती लिंक उपलब्ध आहे, तर लिंकच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अभिवादन करू शकता. श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्यानं पालन करण्याचा दुःखाचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी इथं प्रत्यक्ष न येता आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य समाजात दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवशी कटिबद्धता व्यक्त करत असताना आपण घरातूनच अभिनव पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशा प्रकारे अभिवादन करू शकतो याविषयी आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉक्टर प्रशांत पगारे यांनी विचार मांडले. ऐकूयात. 6 डिसेंबर 1956 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेबांनी या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अर्पण केलं आणि त्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशात सुरू झाली. त्या भारतीय संविधानामध्ये कलम 51 अ मध्ये बाबासाहेबांनी विज्ञानवादी दृष्टिकोन कसा असला पाहिजे याबद्दल विवेचन केलं आहे. या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी आपल्याला मुंबईत येता येणार नाही आणि म्हणून आपण विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. आणि ह्या वेळेस मुंबई महानगरपालिकेने, महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन वंदन करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. या ऑनलाईन वंदन प्रक्रियेमध्ये युट्यूबमध्ये आपण जाऊन बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊ शकतो, त्यांना वंदन करू शकतो.
आणि सर्वात महत्वाचं ह्या राष्ट्राला आपण खऱ्या अर्थाने जे काही कोरोना पॅन्डेमिक जी वैश्विक महामारी आहे याच्यामध्ये सहकार्य करू शकतो. कारण आपण गेल्या महिन्यामध्ये बघितलं की काही सणांच्या निमित्ताने लोक रस्त्यावरती आलेत, बाजारपेठांमध्ये गेलेत आणि त्यामुळे कोरोनाचा प्रचंड प्रमाणे पुन्हा उद्भव झाला म्हणा किंवा हैदोस झाला समजा. लोक चैत्यभूमीला दादर येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. परंतु ह्यावेळेस आपल्याला मुंबईत येता येणार नाही किंवा आपण आलं नाही पाहिजे. घराघरामध्ये आपण भारतीय संविधानाचं वाचन केलं पाहिजे. बाबासाहेबांचा जो विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबला आणि संपूर्ण आयुष्यभर तो जोपासला, त्या विज्ञानवादी दृष्टिकोनावरती, त्या भारतीय संविधानावरती आपण विवेचन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. भारतीय संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं पाहिजे, जेणेकरून त्या विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार होईल आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज, भारतीय समाज कुठं एका जाती धर्माचा नाही तर संपूर्ण भारतातील समाज हा 138 कोटीचा देश एक अर्थाने एक झाला पाहिजे आणि त्या संपूर्ण देशाने बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. ऑनलाईन वंदन आपण करूया, बाबासाहेबांचे विचार जोपासूया. श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा इथं होणारा कार्यक्रम साधेपणानं होणार आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या 2 दिवस आधीपासूनच अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात. मात्र यंदा निर्बंधांमुळे अनुयायांची संख्या फारच कमी असणार आहे. यंदा घराघरातून आणि काही मुख्य ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलं जाणार असलं तरी अनुयायी एकत्र येणार असल्यानं गर्दी होणारच आहे. ही गर्दी आपण कशा प्रकारे टाळू शकू? महामानवाला अभिवादन करताना मास्क वापरणं, सुरक्षित अंतर ठेवणं या सूचनांचं पालन कशा प्रकारे करू शकू? याआधी आपण अनेक सण उत्सव साधेपणानं साजरे केल्यानं महापरिनिर्वाण दिनीही कुठेही गर्दी होऊ नये याची काळजी घेणं अपेक्षित आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी आपण कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं आहे. ऐकूयात. महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. यावर्षी जसे आपण सगळे सण समारंभ उत्सव साजरे न करता किंवा छोट्या प्रमाणावर साजरे करून त्याचा कोरोनाच्या दिवसातला वेगळा आनंद घेतला, त्याचप्रमाणे महापरिनिर्वाण दिन सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने यंदा साजरा करायचा आहे. कारण की कोरोना संकटामुळे आपल्याला मुंबईतल्या चैत्यभूमीवर गर्दी करता येणार नाही आहे. दरवर्षी अगदी जनसागर तिथे लोटतो, पण यावर्षी परिस्थितीचं भान ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आपल्या कृतीतूनच त्यांच्या विचारांची एक प्रगल्भता दाखवायची आहे. आपण जरी घरी राहून हा कार्यक्रम साजरा करत असलो तरी त्यामध्ये भावनेची कमी त्यामध्ये असणार नाही हे तर नक्की. केवळ मुंबईतल्या चैत्यभूमीतच नाही तर इतर ठिकाणी पण बाबासाहेबांच्या पुतळ्यांसमोर खूप गर्दी होते. ती गर्दी यंदा करू नये असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. बुद्ध विहारांमध्ये किंवा पुतळ्यांजवळ 50 व्यक्तींपेक्षा जास्त अनुयायांनी गर्दी करायची नाही असे आदेश आहेत. आपापल्या घरातच आपण बुद्ध वंदना, त्रिशरण पाठ वगैरे घेऊ शकतो आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादनही करू शकतो. कोरोना विरुद्ध जो लढा सुरू आहे सध्या त्याला हातभार लावायचा. म्हणजे काय करायचं तर नियम सगळे पाळायचे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारखे सगळे नियम. डॉक्टरांचं असंही म्हणणं आहे की आपल्याकडे कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे या निमित्ताने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या मुहूर्तावरती आपल्याला रक्तदान शिबिरं मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतो. श्रोते हो, पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकून अन्याय सहन करणाऱ्या जनतेला दिशा दाखवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी होतं. त्यांचे विचार, त्यांची शिकवण येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आणि बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य समाजाकडून होत राहणं हेच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय विकास यादव आणि स्वाती केदारे, निवेदन विकास यादव.